नमस्कार. आज आम्ही गेलो मालवण येथील कासार डक्यात. बघा रविवारसाठी किती कोंबे असे प्रयत्न कोंबे घेऊन येतात नवस फेडूच्यासाठी. आणि अशी ट्रे घेऊन लाईनीत उभे आहोत. आम्ही पण त्यांच्यासोबतच उभे आहोत लाईनीत. आणि ते कोंबे मानवून झाल्यानंतर वरून हे बघा असे वरून कोंबे मानून सोडतात खाली. कट करून बाकीचा जो धड असता ता रिटर्न दिला जाता. आणि त्या मग नंतर प्रसाद म्हणा बनवतं आणि खातात. हे बघा कोंबे कापूचं काम सध्यावरती चालू आहे. हे बघा कोंबे कापतात असे आणि वरून सोडून देतात खाली ते घेऊचे असतात. असं असतं. रविवार असल्यामुळे लोकांची गर्दी पण भरपूर आहे. खूपच गर्दी आहे. आणि जरा पाऊस कमी असल्यामुळे मजा येणार नाही. तर पाऊस असलो असतो तर इकडे खूप मजा येईल असते. पर्यटन स्थळ कसं असतं, खूप लोक येतात इकडे. रविवारची भरपूर गर्दी असतात. एरवीच्या रविवार, बुधवार, शुक्रवार या वारासाठी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. मालवण पुढं रस्तो आहे ना, त्या रस्त्याच्या साईडीकच या देवस्थान आहे. अशी ट्रॅफिक आहे, किती गर्दी आहे बघा. त्या रस्त्याच्या दोन्ही साईडने गाड्या लागलेल्या आहेत. लोक अशी लाईनीत राहिलेल्या आहेत. बघा नवस फेडूच्यासाठी आपलं कोंबे नारळ घेऊन. आणि गर्दी बघा किती आहे. सगळे ह्यो जो हा ना काका ह्यो खाली पडलेले कोंबे उचलून वर देतात, पिशवीत घालून देतात. कट केलेले कोंबे इथून सगळे लोक गर्दी जातात. आता बकरू हा ना दिसतात, तो मानवच्यासाठी घेऊन जातो वर. म्हणजे गारण वगैरे करून झालेला आता त्याका वर जाऊन कटिंग करतात त्याच्या वरच्या साईडला. आणि नंतर मग तो प्रसाद म्हणा ज्यांच्याने मानायला ते घेऊन जातले आपलं. बकरा कटिंग करून काम चालू आवडते. अशा प्रकारे बकरा कटिंगचं काम चालू आहे. आज पाऊस पण नाही म्हणजे बघा आकाश एकदम पूर्ण स्वच्छ आहे. जर पाऊस येईल असतो तर खूप मजा येईल असते. अजून पाऊस नाही. पावसाची वाट बघून लोक कंटाळले. शेतकऱ्यांनी कशातच आपली शेती उरकून घेतली नाही. हे बघा गर्दी करून आमचा नंबर येतो बकरो मागची दाखवलेलं तुमका तो बघा कट करून साईड वर ठेवलेला काय असलं ते दुसरं बकरो हा लाईनीत उभे आहे. लागते बघा. आणि बघा लाल रस्त्यावरून पिकनिक स्पॉट कसं फिरतात. यांचं काम झालं ते रस्त्याच्या मधोमध बरोबर रस्त्याच्या बाजूकच असल्यामुळे गाडी हे जात असते. दोन्ही साईडला व्यवस्थित गाडी लागल्यामुळे ट्रॅफिक पण होता मध्ये. एक रिक्षा इलेली आहे. आता आमचा नंबर लागतलो तुम्ही म्हणायचं. एकदम रस्त्यात लागूनच आहे देवस्थान. आता आमचं मंडळी कोंबो कापून वाहून वगैरे झालं. आम्ही आता खाली नदी नदीकडे साफ करूच्या वाटे म्हणून जातो. या वाटेन बघा बकऱ्याचा मटण त्यांच्यानी साफ करून बाटलीत भरून ठेवलेला आहे बघा. ते आता घेऊन जातो. इकडे खाली नदी आहे. नदीकडे आम्ही जातो. तिथं गेल्यानंतर तिकडे आतमध्ये खाली जाऊन आमचं जो कोंबो होता आम्ही साफ करतो. साफ करून वगैरे कोंबो घेऊन जातो तिकडे जिकडे आम्ही बघूया. आता अजून काही स्पॉट ठरवून नाही काही जेवण बनवतो. पण घराकडून सगळी तयारी लाकडा वगैरे घेऊन गेलेलो आहे. गॅसवरती बनवतो नाही जेवण आणि चुलीवरच बनवतो. हे बघा ही नदी आहे. आणि नदीत प्रत्येकजण असे झाड वगैरे बनते. आता त्यांच्यानी बकरो वरती टांगलेलो आणि तो साफ करतात. बघा त्यांच्या पूर्ण टीमच धुवून वगैरे असं करतो. पावसाळा यंदा कमी असल्यामुळे इथे पाणी खूप कमी आहे. जर बघा टांगले आणि बकरो म्हणजे पाऊस जर असता तर खूप मजा येईल असते. आणि बघा आमची एक मंडळी सगळी
स्पॉटवर जातात. आणि ह्यो मंडळी कुडाळ मालवणचा रस्तो हा ना, तिथं ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या खालच्या नदीत आम्ही आहोत आणि ब्रिज काढून येतो. ह्यो आता आमचं बाहेर काढलो कोंबो, आजकाल गावठी कोंबो हा. तो आता आम्ही साफ करतो मस्तपैकी. साफ करून झालो मंडळी. हो बघा यांच्याने घेतले नाही कोंबो साफ करू. आता आम्ही साफ करतो. साफ करून घेतलो. हाताड ओढूक चालू केलं नाही. सबन पाणी पिसा वगैरे व्यवस्थित काढतलो, धुतलो. मस्त नजारा बघा, मस्त दिसता. बघा साफ करतो. भारी स्पॉट साफ केलं ना तेव्हा त्यांच्याने बकरं वाटतं काहीतरी काय कापल्याने. हे जर सगळेजण त्यांचे आपले आपले कोंबे साफ करतात. दिसर असे प्रत्येकजण आपापलं कोंबं घेऊन येतात, मानायचं, साफ करतात आणि घेऊन जातात. साफ करतो. नंतर वर जाऊन एवढे बसले तू बनवतात प्रसाद कसं आणि आणून मिळत दाखवतो. आमचे बाकीचे बसले यायचं बघा. कोंबड्याचं सगळं साफ करणं चालू आहे. वडामरे बेगीन पिसा त्याची ओढून काढतो, व्यवस्थित साफ करतो. गावठी असल्यामुळे जरा कठीण लागतं साफ करू. ओढू बॉयलरसारख्या किंवा सुरती असतं त्याला इझी पटकन वडा नेलेला असते. पिसा त्याची कडक असते. भाताड जरा टाईम लागतो त्याच्यात. बकरू तो बकरू साफ केलं. हे सगळे ओढतात असे नंतर ते बघा साफ करतात. तुमच्या सारखेच आहोत साफ करतात. काढल्याने हे पण टाक करतात. म्हणजे डायरेक्ट तर आता आमचं झालेलं साफ करून आता मी ते कटिंग करतो. तिथे पार्ट शेप घेतो, तिकडे नेऊन परत ह्या करून द्या. कटिंग चालू आहे. लेग पीस कटिंग करून झाल्यानंतर दुसरे ठेवतो. देवाचं न्हान करतो आता देवाचं न्हान करणार आम्ही. न्हावान खायला या. फेसून कापून त्याचा विचार करतो. त्यातले कोंबडं साफ करणं म्हणजे जरा माहितीचं काम आहे. गावठी कोंबो साफ करताना पोटातले आकडे बाहेर काढून पित्त असतं तर पित्त सांभाळायचं लागतं. जर समजा पित्त फुटला तर पूर्ण चिकांना हे येतं, वास येतो. नंतर पित्त न फुटता अलगत पित्त बाहेर काढून टाकू असतं. असं आहे बघा. खालून बघा पाणी मस्त कळकळ होता असं वरून. तिकडे पूर्ण स्पॉट पावसाळा जर पाणी भरपूर असतं अजून मजा येईल. बघा वर तिकडे असं धबधबे कसे आहोत खडकावत. तिकडे पण लॉक कोण बसले आपापले जेवणाचं पण त्यांनी चालू केलेला आहे. आणि आमचं जरा लेट झालं तिथे मग आम्ही अजून साफच करतो. पण इकडचं आहे बघा अजून पण आमचं साफ करून झाला. वर इलं आम्ही अजून पण हे लॉक लाईनीमध्ये उभे आहोत. असा एक 1:30-2 वाजेपर्यंत लॉग येतात. आपले नवस पूर्ण करीत असतात. त्याच्यानंतर एक पूर्ण दिवसाची पिकनिक, वन डे पिकनिकसाठी एक मस्त स्पॉट हा. नवसाक पावणारो असं देव हा तो. आणि तो देव ज्यांका नवसा पावतात ते सगळे आपले नवस असे मग पेड करीत असतात. हे बघा केवढी मोठी लाईन हा. आमचं आता झाला. आम्ही आता जागा शोधतो आता काही बनवच्यासाठी. त्याच्यासाठी आम्ही आता जागा बघली रांगाई बघा. पहिली जातो नंतर मग बघू जेवण बनवतो. विचारतो दुकानवाल्यांका कसा काय जेवण बनवा आमका सांगतो. बघूया काय म्हणतात ते. त्यांना विचारूया तू जागा खय मिळत काय मिळत कसा काय रीती म्हणजे बनवून झाल्यानंतर परत येऊन काय नैवेद्य वगैरे दाखवत. आता टाइमपास मसाला शेंगदाणे घेतात घेतले बघा. आणि लाईन बघा लॉग अजून गर्दीत येत चालूच आहोत. आता आम्ही फायनली मंडळी आपलं मालवण कुडाळ रस्तो आहे ना त्या रस्त्याच्या तिकडे वर इलो सड्यावरती. आणि रस्तो आणि त्या रोडवरून आता आम्ही इसर जागा बघलेली आहे. रस्तो इतर गाडी लावली आणि काजीच्या झाडाखाली ना इथे एक चूल लावलेली आहे. त्या चुलीकडे स्पॉट बघलो मस्तपैकी. बघूया इतर आम्ही आता बनवतो असं म्हणतो. जागा बाहेरचं वातावरण वगैरे मस्त आवडते. काय पाऊस पारो पण मस्त आहे. तर इथेच आम्ही आता गॅस वगैरे काय आणून ना चुलीवरच जेवण बनवतो. घराकडसून येताना लाकडा वगैरे घेऊन इलेलो. त्या चुलीच्या झाडाखाली बघा इथे कोणीतरी चूल बनवलेली आहे. आता ताडपत्री वगैरे बांधण्याचं प्लॅनिंग चालू आहे. लाकडा कसे बांधले ते बघूया. आणि यांचा आता सावळी कशी बनवायची किंवा पाऊस अचानक गेलं तर काय करूचं ह्याच्यासाठी प्लॅनिंग चाललेला. हे बघा आता सगळं पहिली साफसफाई केली, आग केली बघा. आग आमची चालू झाली. आता याच्यावरती ठेवतो आजण आणि काच बघा मस्त
हे वरती चढले सुतार काका आणि त्या प्लास्टिक बांधायचे एका साईडीन काजी आणि एका साईडीन गाडी एक असा बांधतो प्लान चाललो बघ कसा होता अचानक पाऊस गेलो तर त्याच्यासाठी आणि उन्हाचे ह्या म्हणून चाललेला आहे बघा असं प्लान चाललेला बांधायचो दोरी टाकली वरती सुतार काका आणि तुषार चालले वरती बांधायच्या बघूया कसा काय तर आणि बघा काज बघा म्हणजे मस्तच आहे एकदम बैठी काजा वर बसान मस्त असा आरामात तुम्ही चालल्यावर जमिनीवर चालल्यावर फिराक शकतात त्या काजेत बसान मधुकरांती आडून मस्तच काज आहे एकदम बैठी जास्त उंच आहे ना आणि जमिनीपासून उंच म्हणजे पाऊस वगैरे येलो त्याच्यावर तुम्ही आरामात बसा शकता आता हे बघा तिकडनं साफ करून आणलेला चिकन तर आता बारीक करतं बारीक म्हणजे सोकाटाणार झाडा येतले बारीक करून त्याचे पीस बारीक बारीक करतले बारीक काय रावला एकदम बारीक असं साफसफाई करतो जरा धुवून घेतो खालच्या पाण्यात दिलेला ना मी तुला पाठवतो असे बारीक बारीक त्याचे तुकडे करतो पहिले झाडान घेतो आमका मोठे पीस बरोबर नाही त्या गावठी आहे बारीक पीस केले तरच ते छान व्यवस्थित उकाडताला हे असं आहे सर बारीक बारीक करत तुकडे करून घेतो ताट आणून दिले परत खाली घातलं पेपर त्याच्या खाली दगड आहे त्याच्यामुळे असा ह्याचा काय विषय नाही चिखल वगैरे आणला काय विषय नाही तरी पण आम्ही न्यूजपेपर आणलेले ते घातले झाड आहेत तुकडे करतो आणि घेऊन जातो त्यासाठी चूल वगैरे चालू आहे भात शिजायचं काम चालू आहे परिसरच सगळा आत बनवचा पाऊस नाही फटाफट पाऊस येऊच्या वेळी बनवून घेतो पाऊस येतो प्रॉब्लेम होतो आणि काय चिकन आम्हीच स्वतः बारीक वगैरे केला हे बघा असं झाडावचं काम चालू आहे गावठी कोंबा असल्यामुळे जरा कठीण येतात झाडाव इझी नाही हे बघा असं कठीण आहे झाडाव एकदम इझी आहे ना हे बघा आता आमचं भात चुलीवर भात शिजता सध्या आग बाग असली मस्त भेटतं एकदम हायजेनिक जेवण बनवचा आग मस्तच पेटतात आता घातली बघा चिकन भात झालं आणि चिकनासाठी फोडणी घातली त्या फोडणीत मसालो कांदो फोडणीसाठी घातलेलं तेल आणि हे बघा ढवळतो लागता का म्हणून तर लावून झाला का आता हे बघा आणि असे काजीर बसले मस्त आराम करीत सगळेजण हे सुतार काका आणि हे पण बसले आता वाट बघतो बाकी आमची सगळी कामं झालेली आहे फक्त आता चिकन झाला की झाला तर चिकन आम्ही फोडणीत घातला चिकन त्याच्यात मॅरिनेट केलेला टाकतो त्याच्यामध्ये चिकनात मीठ आणि मसाला लावून ठेवलेलं होतं अगोदर साफ करून झालं तर आणि आता ही फोडणी मस्त ढवळतो चिकन पण एकदम गावठी पद्धतीने त्याच्यात काय नाही घातला चिकन आता फोडण्यात मस्तपैकी परतला त्याचा झाकण लावून ठेवतो की त्याच्यातनं ॲटोमॅटिक शिजायचे आहे म्हणून पाणी याचा जास्त वापर करतो ना उकडापर्यंत तरी आणि एकदा उकडान झाला की मग पाणी घालूचा तर काय आणि एका आता मस्त अर्धा तास मंद एकदम आगीवरती अर्धा तास उकळतलो उकडून झाला की मग त्याच्यात हे करतो म्हणजे आता झालेलं आहे बघ झाकण वगैरे ठेवून झालेला झाकण ठेवला चुलीवर मस्त आग शिजता मी आता काजीर बसलं आहे बघा मस्त काजीर बसाने व्ह्यू घेतो वरचं काज मस्तच आहे एकदम आणि आता हे बघा 10 मिनटं झालेली आहे पाणी घातलं आता उकडायचं आहे नाही तर काय त्याला खालून लागताला म्हणून जरा पाणी घालतो नाही पाणी घालतो गरज नाही आगीर असल्यामुळे आणि आम्ही नवीन असल्या आगीच्यासाठी म्हणून तर जरा आमचा करू प्रॉब्लेम होता हे बघा आता आगीर ठेवला व्यवस्थित ढवळतलो आणि झाकण मारून ठेवून देतलो उकडा व्हायचा गावठी कोंबो असल्यामुळे जरा उकडा टाईम लागतो बॉयलर झाला एवढ्यात झाला असता बॉयलर उकडाक टाईम लागणार नाही गावठी जरा उकडाक टाईम लागतो जर आग व्यवस्थित केली आणि ठेवला चुली बघा झाकण ठेवला तर झाकणात जरासं पाणी घालतलो मग कसा खाली लागायचा ना पाणी ओतला खालून आग व्यवस्थित केली आणि आता
अजून एक 20 ते 25 मिनटा असाच शिजत ठेवतो. दुसरे बघा मस्त काजीर बसली परत वरती जाऊन काजीर बसून रस्त्यावरती तेव्हा इले साईडिकच आमच्या दुसऱ्याने बकरो आणलो. ते बकरो साफ करतो ते जाक्यातून ते झालेली आहेत मंडळी 20 मिनटं. आणि आता आम्ही ढवळून बघतो कारण क्वांटिटी किती आहे काय आता अजून ठरवून नाही. डायरेक्टच उकाडला काय बघतो. या नैवेद्याचा असल्यामुळे काय टेस्ट करून बघू शकलो नाही आम्ही. डायरेक्ट देवाक नैवेद्य दाखवतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही टेस्ट करून बघू शकतो मीठ वगैरे काय कसा काय कमी पडला काय जास्त काय झाला तर. तर हे बघा परत काजीर एकदा चढल्यावरती आणि वरतून एक व्ह्यू घेतलेला मस्त ड्रोन शकतो. हे आता वाट बघतात सगळे कधी एकदा जाताला आणि हे करतात. काजीर बसले खाली कोण ना खुर्ची कशी बसलेल्या सगळेजण काजीर चिकन आता आमचं होय दिलेला देवा. हे बघा सीजन रेडी जाय दिलेला मसाले वगैरे सगळं घातले खोबऱ्याचं वाटण वगैरे घातलं होते आणि व्यवस्थित शिजता आहे बघा. मस्त उकळी तर्री वगैरे इलेली आहे. आता थोड्याच वेळात देवासाठी वाडी घालतलो आणि नंतर हे बघा कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे. म्हणजे आमचं आता मटण जायत दिलेलं आहे का झाकण करतो लायतलो आणि ठेवून देतो. मस्त शिजलेला आणि आता जेवणासाठी म्हणा टेंट बांधतो जरा ऊन आवडतो त्याच्यासाठी म्हणून जरा अशी बघा हे बघा ताडपत्री एका साईडी काजेक बांधली एका साईडी कशी कुटिया मारून क्रॉस केला आणि रशी बांधून बघा याची व्यवस्था करतो. आणि आता खालती परत ताडपत्री घालून बसायच्यासाठी म्हणून बनवतो. खाली घालतो साफसफाई चालली जरा जागेची. तसा साफ असता काय ह्या नाही एवढा पण करतो खाली. तरी काठी मस्तपैकी ओढून बांधलेला असता आणि तिथे बसायचं. आता असं झाला प्लास्टिक बनवतो खाली प्लास्टिक घालतो जोक बसतो म्हणजे वाजले दुपारचे 2:30 मस्त निसर्गरम्य वातावरण त्याचे जोक बसतो. जोग वाढलं भात कोशिंबीर आणि गावठी कोंब्याचं रस्सो व्यवस्थित केलेलं आहे. वाढतं ते काय का वाढून घेतो व्यवस्थित जेवण गोल बसलो म्हणजे कसा वाढून झाल्यानंतर परत वाढवायचा असतो वरचा सगळा राहणार असा हलता आहे.